चिंचली जत्रेसाठी भाविकांनी बैलगाड्यांऐवजी बसनं प्रवास करावा असं आवाहन मायक्का मंदिर समिती आणि ॲनिमल राहत संस्थेनं केलेलं आहे। चिंचली, बेळगावी, कर्नाटक, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मिरज, सातारा आणि कराड येथील कुटुंबे वार्षिक चिंचली जत्रेसाठी 2 दिवसात 350 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करणार आहेत। 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या देवी मायक्काच्या या जत्रेनिमित्त मायक्का मंदिर आणि प्राणी संरक्षण संस्था ॲनिमल राहत यांच्याकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येतं की जत्रेच्या लांबच्या प्रवासात जनावरांना जड गाड्या ओढायला लावू नये। मदत म्हणून ॲनिमल राहतनं भाविकांना त्यांच्या गावांहून मंदिरापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक बसेसची व्यवस्था केली आहे आणि प्रवासात वापरल्या जाणाऱ्या जनावरांना मदत करण्यासाठी मोफत वैद्यकीय आणि विश्राम शिबिरे देखील उभारली आहेत। मंदिराच्या विश्वस्त संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की लांबच्या प्रवासात बैलांना त्रास होत असल्यानं त्यांचा वापर करणं हे भाविकांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे आणि या आधुनिक युगात बस, ट्रॅक्टर, जीप, कार आणि इतर वाहने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत। बैलगाड्यांऐवजी त्यांचाच वापर केला पाहिजे। वैद्यकीय उपचारानंतर ॲनिमल राहत विश्रामस्थानी विश्रांती घेणारे बैल चिंचली जत्रेदरम्यान ॲनिमल राहत संस्था टट्टू, बैल आणि इतर प्राण्यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवा पुरवते। ॲनिमल राहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश उप्रेती म्हणतात, डांबरी रस्त्यांवर जड ओझी वाहून लांबचा प्रवास केल्यानं बैल आणि घोड्यांना प्रचंड वेदना होतात, थकवा जाणवतो आणि त्रास होतो, ज्याची पूजा केली जात आहे। अशी करुणा आणि धर्माचं प्रतीक असलेली देवता निश्चितपणे याला मान्यता देणार नाही। बसनं प्रवास करणं निवडल्यामुळं केवळ प्राण्यांचं दुःखच कमी होत नाही, तर आपल्या अशा कृतीतून दयाळूपणा दाखवून जत्रेचं खरं स्वरूपही जपलं जातं। नमस्कार, माझं नाव डॉक्टर आकाश जाधव, ॲनिमल राहत सोलापूर यामध्ये मी पशुवैद्यक अधिकारी म्हणून कार्य करतो। जसं की आता तुम्ही विचारलात की लांबून ज्या बैलगाड्या येणार आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करता, तर माझे सर्व बैल मालक आणि जे भाविक आहेत जे मायक्का देवीला लांब लांब प्रवास करून येतात, हे जवळपास 350-400 किलोमीटरचं अंतर कापून येतात आणि ह्यामध्ये बैलगाडा असतील, घोडे आणि बैल ह्यांची जोडे असतील, तर ह्या खूप मोठ्या प्रवासामध्ये बैलांना अतिशय वेदना होतात। त्याचबरोबर जे काही भाविक येणार आहेत ते सुद्धा त्या बैलगाडीवर प्रवास करत असल्यामुळे एवढा लांबचा प्रवास काही सोपं नाही। ह्या दोन्ही अनुषंगाने ज्यावेळेस आपण पाहतो तर ह्या वेदना कमी करण्यासाठी ॲनिमल राहत सोलापूर, ॲनिमल राहत पूर्ण युनिट तर्फे मी सगळ्यांना विनंती करतोय की जास्तीत जास्त आपण बसेसचा यूज केला पाहिजे। जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल्स असतील तर त्याचा यूज करायला पाहिजे, कारण का ह्या वेदना अशा सोप्या नाही आहेत। जनावरांना जर एवढं लांब तुम्ही रस्त्यावर फिरवताय, रस्त्यावरनं त्यांना एवढा धापा टाकत ते पळत असतात आणि शारीरिक वेदना ह्या जनावरांच्या तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही जोपर्यंत तो लंगडत नाहीये किंवा तो पडत नाहीये। अशा कंडिशन मध्ये जर तो एखाद्या वेळेस पडला तर त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर होण्याची सुद्धा खूप भयान शक्यता असते। तर म्हणून माझं हे आव्हान आहे सगळ्यांना की जास्तीत जास्त आपण बसेसचा यूज केला पाहिजे। महाराष्ट्र शासन असतील किंवा प्रायव्हेट व्हेकल असतील, आज आधुनिकतेकडे भारत चाललाय आणि अशा कंडिशन मध्ये आपल्याकडं वाहनांसाठी खूप ऑप्शन्स आहेत, तर आपण त्या ऑप्शनचा यूज करायलाच पाहिजे। पाहायला झालं तर जवळपास आता 20 वर्ष झालं ॲनिमल राहत ह्या जनावरांना आम्ही मोफत सुविधा पुरवठा करतो। आमचे शेडबाळ असेल, मंगसुळे असेल, मुळे असेल, ज्या ज्या मार्गाने ह्या मायक्का देवीला लोक येतात त्या पूर्ण मार्गावर आमचे कॅम्प्स असतात, जिथं आम्ही यात्रेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ती यात्रा संपूसपर्यंत जे काही वाहनं बैलगाड्या घेऊन येतील लोक, त्यांना आम्ही थांबवतो। तिथे जनावरांचा चारा, पाणी आणि खाद्याचे आम्ही तिथे पुरवठा केला जातो। आमचे तज्ञ डॉक्टर मंडळी, सगळा स्टाफ तिथे प्रेझेंट असतो आणि जे काही जनावरांना जखमा झाल्या असतील किंवा वेदना असतील कसल्याही पद्धतीची, त्याचे तात्काळ उपचार करायचं काम आम्ही तिथे